नमस्कार. मराठी मनोचा तुम्हा सगळ्या बहिणींना माझा नमस्कार. आज सायंकाळी 5 वाजतापासून सगळ्यांना मेसेज पडत आहे 1500 रुपयाचा. म्हणजे लाडकी बहीणचा 7वा हप्ता हा 1500 रुपयाचा तुम्हाला पडत आहे. तर ही मेसेजची प्रक्रिया आता सुरू राहणार आहे संध्याकाळी 11 वाजेपर्यंत. आता 7 वाजले, 7 वाजता मेसेज मोठ्या जिल्ह्यांनासुद्धा आलेला आहे. तरी मोठ्या जिल्ह्यांना बी या मेसेजचा प्रक्रियाचा सुरू झालेली आहे आणि ही मेसेजची प्रक्रिया आता 2 ते 3 दिवस सुरू राहणार आहे. तर 2 ते 3 दिवस तुम्हाला कधी पण मेसेज येऊ शकतो. कोणत्या बहिणीला अगोदर मेसेज येईल तर कोणत्या बहिणीला नंतर मेसेज येईल. मेसेज हा सगळ्यांना येणार आहे. 1500 रुपयाचा मेसेज हा सगळ्यांना येणार आहे. मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की संक्रांतीपर्यंत तुम्हाला 1500च्या ऐवजी 21 रुपये मिळणार, परंतु तो माझा जो अभ्यास मी केलता तो चुकीचा ठरला. त्याबद्दल मी तुमची माफी मागत आहो. काही अंदाजा चुकीचा असतो, अभ्यास पण चुकीचा ठरत असतो. कारण आपण विचार करतो काय सरकारमध्ये घडतं काय, त्याच्यामुळं तांत्रिक काही बजेटमुळं तुम्हाला 2100च्या ऐवजी 1500 रुपये पाठवण्यात आले आहे. परंतु पुढचा महिना किती रुपयाचा असेल, 1500चा असेल की 2100चा असेल, तर आपण याबद्दल सविस्तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढं सांगणार आहे. म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, या व्हिडिओमध्ये नाही. परंतु आता तुम्हाला संध्याकाळच्या 5 वाजतापासून तुम्ही जे वाट पाहत होते, सीड संक्रांतपासून वाट पाहत होते पैशाची, म्हणजे तुमच्या 7व्या हप्त्याची जानेवारीचा महिना, तो आता तुमच्या जे वाट पाहण्याची प्रक्रिया आता संपली आहे. तुम्हाला आज संध्याकाळी 5 वाजतापासून 1500चा मेसेज हा पडत आहे. तर मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये हे सुद्धा म्हटलं होतं की जे महिला नोकरी करतात त्यांनासुद्धा मेसेज जात आहे की तुम्ही तुमच्या स्वतःहून तुम्ही पैसे जमा करू शकता. म्हणजे तुमच्यावर काही जबरदस्ती नाही, तुमची इच्छा असेल तर तुम्ही जमा करू शकता, अन्यथा काही जमा करण्याची गरज नाही. तर काही जणांना मेसेज येईल, 3 दिवस वाट बघायची, सोमवारपर्यंत वाट बघायची. सोमवारपर्यंत मेसेज आलं नाही, सगळं बरोबर असल्यावरसुद्धा ज्या लाडक्या बहिणींना मेसेज आलं नाही तर त्यांनी महिला व बालविकास मंडळाकडे तक्रार जाऊन करावी. तर ही 1500 रुपयाच्या मेसेजची प्रक्रिया आज चालू आहे. तर ते रात्री 11 वाजेपर्यंत राहणार आहे, उद्या सकाळी राहणार आहे. सुरुवातीला आपले पोस्टामध्ये ज्या महिलेचं खातं आहे त्यांना येईन मेसेज. नंतर भारतीय स्टेट बँक, महाराष्ट्र बँक अशा मोठ्या मोठ्या बँकांना पहिले मेसेज येतील. नंतर छोट्या छोट्या बँकांना मेसेज येतील. कारण खूप जागी पैसे ट्रान्सफर करावं लागते सरकारला, तर या गोष्टीसाठी वेळ लागतो. ट्रान्सफर केल्याच्यानंतर तिथून तुम्हाला DBT मार्फत पाठवण्यात येत असते, तर थोडासा वेळ लागत असतो. मागं पुढं मेसेजही तुम्हाला येत राहील. तर ही मेसेजची प्रक्रिया असं मागं पुढं होत राहील, पण मेसेज सगळ्यांना येईल. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास तर तुम्ही लाईक करू शकता. आवडला तरच लाईक करा, आवडला तरच तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.